तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की जे तुमचा MCR PGCET चा जो काही फॉर्म आहे, तर तो फॉर्म तुम्हाला एडिट करायचा आहे. जर काही थोडीशी चूक झाली आहे तर तो एडिट कसा करायचा, त्याचबरोबर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं. तर ते कसे चेक करायचं याबाबत आपण डिस्कशन करणार आहोत. तर प्रथमतः तुम्हाला वेबसाईटला यायचं. जसं तुम्ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस केली, सेम प्रोसेस तुम्हाला आत्ता करायची आहे. तर MCR ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऍडमिशन 2024-25 वर जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन वर जाऊन काय करायचं आहे, तुम्हाला ऑनलाईन तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं. त्यानंतर तुमचा लॉग इन ID पासवर्ड टाकून तुम्हाला काय करायचं आहे, तिथे ओपन करायचं आहे. तर आता आपण ID पासवर्ड टाकून ओपन केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला दिसेल इथे की तुमचा फॉर्म व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स जर काही चुकलेलं आहे की त्यामध्ये काही दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला ग्रॅव्हियन्स मध्ये तुम्हाला जावं लागेल किंवा तुमचे डॉक्युमेंट स्टेटस काय आहे, तर तुम्हाला खाली दोन ऑप्शन दिसत आहेत. ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस लॉक्ड आहे की अनलॉक आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस काय आहे, तर व्हेरीफाईड. तर माझं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस आहे तर ते पूर्णपणे व्हेरीफाय झालेलं आहे. माझे एकही डॉक्युमेंट चुकीचं नाहीये. परंतु जर काहींचे ज्यांचे ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट्स 2024 चे अपलोड करून देखील त्यांचे काय झालेले आहेत की ते नॉट व्हेरीफाय मधून त्यांना ऍग्रिकल्चर सर्टिफिकेटचा रिमार्क आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तो नेटवर्कचा थोडा साईट इश्यू होता, त्यामुळे आले असेल. तुम्ही आता एकदा चेक करून पहा. आणि ज्या विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट चुकीचे येईल त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस मध्ये तुम्हाला तुमची क्वेरी नक्की दिसून येईल. ते तुम्हाला ग्रॅव्हियन्स पिरियड मध्ये ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म करेक्शन साठी दिला जाईल किंवा तुमच्याकडे ते डॉक्युमेंट चुकलं असेल तर तुम्हाला एडिट कसं करता येईल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रथमतः आपला हा फॉर्म लॉक आहे, तर तो आपल्याला काय करायचा आहे, अनलॉक करायचा आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जाऊन अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म वर क्लिक करायचं. त्यानंतर जे काही डिक्लेरेशन आहे या बॉक्स मध्ये क्लिक करून अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म आणि येस वर क्लिक करून तुम्हाला तुमचा फॉर्म अनलॉक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे तुमचं दुरुस्ती करायची आहे ती तुम्ही करू शकता. तुम्हाला परत एकदा ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जाऊन जर तुम्हाला ऍड्रेस चुकला असेल, तुम्हाला ऍड्रेस चेंज करायचा आहे, तर ऍड्रेस मध्ये जाऊन तुम्ही येथे ऍड्रेस तुमचा आहे तो नवीन ऍड्रेस टाकू शकता. ओके. तर आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे अपलोड फोटो अँड साइन तुम्हाला अपलोड करायचे आहेत, तर तुम्ही पुन्हा एकदा तो फोटो अपलोड करू शकता. ओके. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. तुम्हाला प्रेफरन्स चेंज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, तुमचे जे डॉक्युमेंट चुकलेले आहेत ते तुम्हाला रिमार्क मध्ये आले आहेत ते तुम्ही डिलीट करून पुन्हा एकदा काय करू शकता, अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आणि संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पुन्हा एकदा लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वर क्लिक करून तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनचं या बॉक्स मध्ये क्लिक करून सबमिट अँड लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा तुमचा फॉर्म जो आहे तर तो पुन्हा एकदा तुमचा अनलॉक झालेला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच काही डाऊट्स असतील, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना नॉन इलिजिबल आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांना जर MSc ऍग्रिकल्चर त्यांची तयारी असेल आउट ऑफ स्टेट जाण्याची, तर एकदम बढियासा युनिव्हर्सिटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तेही लो बजेट मध्ये. तर जे विद्यार्थी नॉन इलिजिबल आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन मला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावर जाऊन तुम्ही तुमचा मला कॉल करू शकता. मी तुम्हाला युनिव्हर्सिटीचे डिटेल पाठवून देईन. ॲग्रोनॉमी असेल, प्लॅन ब्रीडिंगचा असेल, हॉर्टिकल्चर असेल, पॅथॉलॉजी असेल, एंटमॉलॉजी असेल, यासाठी सीट्स अवेलेबल आहे. याची लास्ट डेट असणार आहे 15 ऑक्टोबर पर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे नॉट इलिजिबल आहेत अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कॉल करून आपली जी सीट्स आहे तर ती फिक्स करून घ्या. बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्हाला आपला स्टडी गाईड 61 रेफरन्स कोड यूज केल्यानंतर तुम्हाला नक्कीच कमी फीस तुम्हाला लागून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला आपला व्हिडिओ हा कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आणखी काही डाऊट्स असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.